टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर 9 दहशतवादी तळ नष्ट तर भारतीय सैन्याने 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले, भारतीय सैन्याची माहिती। I have no doubt in my mind that we achieved total surprise and those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। भावलपूर आणि मुरीदके आमच्या निशाण्यावर होते। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्याने सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। So the effect, if you see the impact point, ammunition has gone through the roof and it has created a blast inside, the photographs of which you would have all of you would have seen. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास ताकदीने उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, सूत्रांची माहिती। पाकिस्तानने फायरिंग केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाणार, सूत्रांची माहिती। लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्घाटन। योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती। प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळणार। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। हवाई दलाकडून आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित। उद्या होणाऱ्या डीजीएमओच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं। भारतीय सेनेच्या शौर्याची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनानंतर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई, जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार। पाकशी दहशतवादाशिवाय इतर चर्चा होणार नाही, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नावर नव्याने चर्चा होईल, शरीफला आशा।